हॅलो मिश्वांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी हितेश ऑलवेज हॅपी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर अशा प्रकारे आपला भटकंतीचा एक प्रवास सुरू झालेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या भेटल्या म्हणजे सुट्ट्या घेतल्या, भेटल्या आणि मग निघालो. आज असा प्रवास आहे आपला. एका देवदर्शनाला जातो आहे मी. रात्रभर राईड करून मला सकाळी दर्शनाला जायचं आहे आणि दर्शनाला मी कुठे जाणार आहे तेही तुम्हाला पुढे समजेनच. आणि दर्शन झाल्याच्या नंतरचा प्लॅन काय आहे तो मला पण अजून माहीत नाही आहे, कारण की मी अजून डिसाईड केलेलं नाही आहे की मला कुठे कुठे जायचं आहे ते. दर्शन झालं की मस्त शांत ठिकाणी बसेन आणि मग बघेन की कुठे जायचं ते, कारण की सुट्ट्या आहेत आपल्याकडे जरा भरपूर म्हणजे मोजक्या सुट्ट्या आहेत, पण तेवढ्या मोजक्या सुट्ट्यांमध्ये आपलं होऊन जाईल फिरून. तर अशा प्रकारे आपण निघालेलो आहेत. आणि हा आपला बगीराचे पण 15,000 किलोमीटर पूर्ण झालेले, त्यामुळे त्याचे टायर पण एकदम गोटा झालेला टायरांचा. तर आपण मग मागचा टायर आणि पुढचा टायर आपण चेंज करून घेतलेला आहे. हा आहे आपला, ही आहे आपली टँकबॅगमध्ये कॅमेरा आणि कॅमेराचे ॲसेसरी आहेत. आणि हा हेल्मेट, ग्लोव्स आणि हे आहे आपला टेंट मी शेरपालवरून रेंटने घेतला आहे 5 दिवसांसाठी. आणि याच्यामध्ये आपले कपडे आहेत. तर असं घरदार घेऊन मी निघालो आहे, पण पुढे जाऊन मी काय करणार आहे काही आयडिया नाही आहे मला पण. आणि रोड इतका सुंदर, मस्त एक नंबर रोड बनवला आहे बाबा. आधी तरी पनवेल आणि माणगावच्या मध्ये खूप मोठा खड्डे आणि आबडधोबड रस्ता होता, पण आता फुल अंधेरीवरून मी चिपळूणला आलो आहे. चिपळूणपर्यंत एवढासा सुद्धा खड्डा मला भेटलेला नाही आहे. इतका मस्त यांनी रोड बनवला आहे, मला मजा आली एकदम. मी पनवेलवरून माणगावला 2 तासात पोचलो आहे. मी हळूहळू चालवतो आहे, त्यामुळे आता सुट्ट्या भेटल्या आपल्याला, त्यामुळे काही घाई नाही आहे आपल्याला, एकदम आरामात जायचं आहे नाही का. आणि हो, जसं मी माणगाव क्रॉस केलं तसं मला थंडी वाजायला सुरुवात झाली. असं वाटलं नव्हतं की इकडे थंडी असणार आहे. इकडे पाऊस वगैरे पण पडून गेला आहे, त्यामुळे थंडी आहे इकडे. आणि सुगंध, इतका मस्त सुगंध येतो इथे, जो येतो ना पहिल्या पावसाचा मातीचा, किती मस्त सुगंध येतो, तसा सुगंध येतो आहे. एकदम मस्त वाटतं आहे. तर आणि मी रायडिंग जॅकेट्स पण नाही आणले आहेत माझे. आणि मी याच्यासाठी नाही आणले आहेत की इकडे पाऊस पण खूप आहे. पावसामध्ये खूप कॅरी करायला खूप अवघड होतं आणि दुपारचं ऊन पण खूप जास्त आहे. आणि उन्हामध्ये जर मी रायडिंग जॅकेट्स घातलं तर मग घाम वगैरे जास्त येतो, त्यामुळे मी रायडिंग जॅकेट कॅरी करणं अवॉइड केलं आहे. त्यामुळे मी हे माझं एक जॅकेट होतं सडपातळ बांधा, ते मी घेऊन आलो आहे. आणि अशा प्रकारे आपली राईड चालू आहे. तर आता बघू पुढे काय काय होतं आहे. तर चला निघूया पुढे. नुसता धो पाऊस पडतोय. अरे बाप रे बाप. अशा प्रकारे आपला प्रवास होता. काल संध्याकाळी 6 वाजता निघालो, आज सकाळी 6 वाजता पोचलो. टोटल 12 तास लागले मला इकडे यायला. आणि मी हळूहळू पण आलो. आणि एक कणकवलीमध्ये एक होमस्टे होतं, तिथे स्टे केला म्हणजे 3-4 तासासाठी तिथे एक रूम घेतलेली, कारण की आंघोळ वगैरे करायची होती, कारण की आता मंदिरात जायचं आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे कुंकेश्वरला. तर कुंकेश्वरचं दर्शन घ्यायला जायचं आहे आपल्याला. तर कुंकेश्वरला जाता हा एक नजारा दिसला मला. हा नजारा बघा किती मस्त आहे इथे. मासे पकडणं चालू आहे. वा. आणि हे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. श्री विठ्ठल रुक्माई व श्रीदेव आकार देवस्थान. किती मस्त मंदिर आहे बघा. मंदिराच्या पायथ्याशी लगेच समुद्र आहे इथे. आपला बगीराला सध्या आंघोळीची गरज आहे. आणि या साईडला एक बीच आहे. इथे मोठ्या मोठ्या पवनचक्क्या पण आहेत.
काहीतरी विजेचा वापर करत असतील तिकडे, त्यामुळे इतकं सुंदर आहे हे, इतकं सुंदर आहे ही जागा. अरे बाप रे बाप, खूप 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 जास्त मजा येते इथे. तर चला आता निघूया इथून आणि जाऊया कुणकेश्वरला. कुणकेश्वर इथून 5 किलोमीटर आहे, तर लगेच पोहोचून जाईल मी इथून. सो लेट्स गो. हे आहे कुणकेश्वर बीच. थोडं पुढे गेल्यानंतर कुणकेश्वर टेम्पल आहे लगेच इथे बाजूलाच आहे. का खूप बोर झालं मी तिकडे. इकडे पण एक मंदिर आहे. काय निसर्ग आहे हा. इकडे मस्त वेडिंग फोटोशूट चालू आहे. वाह, किती भारी आहे हे सगळं. जबरदस्त. आणि हे आलं आपलं टेम्पल. हे आहे कुणकेश्वर टेम्पल. अशा प्रकारे हे मंदिर आहे इथे, श्री क्षेत्र कुणकेश्वर. आणि आपण चाललो आतमध्ये आता. आणि आपण चाललोय पूजेला. हे महादेवाचं मंदिर आहे इकडे. त्यांच्या बाजूला हे इकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तिकडे बाजूला हे नारायण मंदिर आणि त्यांच्या बाजूला हे मंडलिक मंदिर. अशा प्रकारे हे इतकं सुंदर आणि इतकं मोठं मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूला लगेच बीच आहे इथे मस्त. सकाळी सकाळी मस्त पाऊस पडला. पाऊस गेल्या गेल्या लगेच घाम यायला लागला. हा हा हा, काय वेव आहे मंदिराचा. कोंकण कोंकण बाबा कोंकण. कोंकण हे बनवलं तरी कसं असेल देवाने. बरं वाटलं इकडे येऊन. माझी खूप इच्छा होती की कुणकेश्वर करायचं आहे आणि ते झालं बाबा कुणकेश्वर एकदाचं. मस्त मजा आली. राईडला पण मजा आली, दर्शन घ्यायला पण मजा आली. नंबर लगेच लागला, जास्त गर्दी नाही आहे. तर अशा प्रकारे आपलं कुणकेश्वर झालेलं आहे. आणि आता आपण निघालो आहे आचऱ्याला. याच्यासाठी जायचं की एक मित्र घरी बोलवतो त्याच्या, मग त्याच्या घरी जेवतो आणि मग पुढचा प्लॅन करतो तिथेच. मग बघू कुठे जायचं ते कळवतो तुम्हाला. निघूया आता. काय आहे? अच्छा, बैल तुमचेच आहेत? बैल तुमचेच आहेत काय? हो, थांबा चप्पल आणलं. वा, मस्त. चला. अशा प्रकारे आपण पोहोचलो कुठे? चिंदार कुंभारवाडी. हा, मालवणीतून किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर. 20. हा, तो ज्या रस्त्याने आलो तो रस्ता पुढे डायरेक्ट सरळ ना? हा, ओके. अच्छा, हे तुमचे बैल आहेत काय? अच्छा अच्छा, हा हे. हा,
काय बोलताय? तो बघतोय तसा मार्क्यासारखा. हो तेच. वा, मे महिन्यामध्ये एवढी म्हणजे वा वा. मे महिन्यामध्ये पाऊस आणि थंडी इतकं मस्त वाटतं इथे. ऊन जरा पण नाही आहे. मला खूप जण बोलत होते उन्हाळ्यात काय जातो, मे मध्ये काय जातो कोकणामध्ये, करपशील, हे होईल ते होईल. आता चले हे आलो. आणि काय ऊन ऊन, किती ऊन होणार आहे, किती काळा होणार आहे. एका हप्त्यात गोरा होतो माणूस काळा झाला तरी उन्हाने. बरं वाटतं. पण मला खरंच वाटलं नव्हतं की मे महिन्यामध्ये हे क्लायमेट भेटणार आहे मला. इतकी मजा आली मला या हाय. असे लागतं कोकम. काय कोकम? कोकम, हा रतांबा बोलतोय. रतांबा. रतंबा. हा रतांबा. त्याच्यानंतर असं पिकतो. आणि हे फोडायचं, हे फोडायचं, हे काढून टाकायचं, हे काढून टाकायचं, हे काढून घ्यायचं, जमा करायचे एका भांड्यामध्ये. अच्छा. आणि ह्याचे तुकडे करायचे. ओके. हे सुकवायचे. हा. आणि असे, आणि ह्याचा रस निघणार. मग हे सगळं पिळून घ्यायचं. हे काय बोलताय? ह्याचा रस निघतो ना, त्याचं पिळून घ्यायचं. आणि हे सुकवायचे, परत पाणी टाकायचे रात्रभर, परत काढायचे, परत काढायचे, परत पिळायचे, परत सुकवायचे, असे 3 वेळा करायचं. अरे बाबा. त्याच्यानंतर कोकम तयार होतं. हा. हा. वा वा, लय मोठी प्रोसेस आहे माहिती. अच्छा. आणि हे आहेत काजूची झाडं. काजू काजू लाजरी. हात लाव. हे होणार पानावर कशी होती. हा, एक मिनिट. वा, लाजलं बघ, लाजलं. हे बघ, लाजलं बघ. हे बघ काजू, हे बघ. कुठे काजू? हिरवा काजू. अच्छा, हा हिरवा काजू. हा काजूच आहे का? हिरवा काजू. अच्छा, हा सुकल्यानंतर. अरे वा वा. दाखव दाखव दाखव. अच्छा. अरे हा रे. हा बघ इथे बघ. अरे वा, भारी. अच्छा, मग हा काजू फोडल्यानंतर त्याच्यात हे निघतं. आणि त्याचं काय करायचं फळाचं? हे पाहिजे तर खायचं, नाही टाकून देतात. हा, याची दारू बनवतात. काय बोलताय? काजूची दारू बोलतात ना. हा, ती काजू फेनी याची. अच्छा, काजू फेनी. आज पिनी राहू, आज खा राहू. थोडंसं हे लागेल तुला. मला भारी याची टेस्ट पण एक नंबर. छोटी नाव याने बनवतात. लाकूड हलकं असतं ना म्हणून. अच्छा, हा. अच्छा, काथा काथा जे बोलतात ते नाही. अच्छा, ओके. अच्छा, वा. आज तर जंगल सफारी झाली आपली. जंगल आतमध्ये गेला येणार नाही, काहीच दिसत नाही, काय वाटत नाही. हा, हे जंगल, हे इकडे हे सगळं दिसतं आमचं. हा इथला पट्टा. अच्छा, हा आमचा पट्टा आहे. वरती नंतर आचरेकर होणं त्यांचं आहे. शेती बरीच मोठी होऊन तुमची. पण आता बंगले लागले असतील. हो, माहिती आहे. हो, लागले. टॉवर आहे तो, त्या बाजूलाच बंगले आहे तो. अच्छा, तो आहे का? इथून जवळ आहे, 10 मिनिटं लागतात चालत जायला. काय बोलताय? म्हणून आता बघा अननस. कुठे अननस? ते बघ. ये बाबा, ये देखो अननस. बाबा बाबा बाबा, हे बघा किती मोठे तिथे. तुला एक काढून देतो, आता घेऊन जा. काय मी तोपर्यंत खराब नाही होणार का मग? 4 दिवस 8 दिवस लागणार पिकायला. अच्छा, ओके. झाकून ठेवले. माकड हा रे, माकड ठेवत नाहीत. चालेल. तुमच्याकडे अननस असे पडलेत का? हे बघ, ते सगळं अननस लागले. बाप रे बाप. अच्छा, असे वरती येतात काय ते? मग हे वरचं काढायचं आणि परत लावायचं. हे तोडायचं वरचं, हे घ्यायचं, हे तोडायचं आणि परत लावायचं. आणि परत अननस. बाप रे बाप. कोकण पावसा दिवशी ना लय भारी वाटतं. आईला हे खरंच पावसाळ्यामध्ये किती भारी वाटेल ना इथे. सगळं हिरवळ असते, पूर्ण भातशेती पूर्ण हिरवळ. हा, मग तुम्ही काय करता इंटरकोल्ड मध्ये? पण भारी आहे. भाव इथे सांभाळतो, मी गावा मुंबईला आहे. हो, बरोबर. हे तुमची विहीर आहे.
किती फूट आहे खोल? ही 32 फूट आहे. खाली बघ किती आहे. बाबा 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 किती फणस आहे ते. काढून घेऊन जाणार नाही. किती फणस आहेत हे बघा. एवढे सगळे फणस आहे पण खायला कोणी नाही आहे. किती लागले बघा वरती. आणि खाली पडून पडून सडतायत पण इकडे फणस खायला कोणी नाही आहे. आणि मुंबईमध्ये लोक विकून घेतात. हा हे इकडे पण अननसची झाड आहेत. वा. अच्छा हा गोटा तुमचा. ते आता त्या साईडला होता पहिला. इकडे बांधा इकडे. हे गोबर गॅस होता पण बंद आहे आता. अच्छा गौऱ्या. गौऱ्या गौऱ्या या त्या आधीच्या चुलीवर जेवण बनवतो त्यासाठी कामाला आहे का नाही? चूल आहे आमची बाथरूम मागे आहे. हा त्याच्यावर भाकरी वगैरे भाजते फक्त. अच्छा बाकी गॅसवरच. भारी. तर अशा प्रकारे मी आलोय मालवणच्या बाहेर आणि आता मी निघालोय वेंगुर्ल्याला. आणि हा आहे बगीरा जो आपला रेस्ट करतोय मस्त. आणि ही जागा मला आता नवीन समजली आहे की मी इथे हेल्मेट अडकवू शकतो. तेव्हापासून मी हेल्मेट असं पुढे ठेवून चालवत होतो पण आता मला मस्त जागा सापडली हेल्मेट लटकवायला. आणि हा आपला 360चा माउंट आहे. हा जो माउंट आहे तो मला ॲक्शन 5 प्रोला कामात नाही येते कारण की याला तो होल नाही आहे जिथे मी असं फिटिंग करू शकतो. आणि हा आणि हे आणि अजून एक गोष्ट आहे की ही बघा हा किती मस्त दिसतोय हा समुद्र. समोर जो दिसतोय ना तो पूर्ण समुद्र आहे. हा इथून तर इथपर्यंत हा जो दिसतोय हा पूर्ण समुद्र आहे. पूर्ण समुद्र आहे. असं वाटतंय जसं की तो समुद्र आपला जमिनीच्या वरती निघून आलाय. लिटरली असं वाटतं इथे बघून. इथे सगळा ढगाळा आहे. हा ढगाळा नसताना तर आपल्याला मस्त सूर्यास्त बघायला भेटला असता. तर काही हरकत नाही. उद्या परवा बघू. आपल्याकडे टाईमच टाईम आहे. चला निघू पुढे. चेक 1 मिलियन 2 मिलियन या राईट. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत सातेरी जल मंदिराला. टॉप बॉक्सवर हे ठेवून दिलं आहे रेनकोट. पावसाचा काही भरोसा नाही इकडे. आणि आपण आता एंटर करू. कृपया चप्पल इथे काढत. ओके. हे मंदिर आहे असं. अच्छा श्री भराडी देवी. ओके. भराडी देवीचं खूप नाव ऐकलं आहे. वा किती मस्त सजवून ठेवलं हे सगळं. मंदिरात आलो की असं मन प्रसन्न होतं एकदम. माय गुडनेस. नाईस. हे आहे सातेरी मंदिर. श्री रवींद्र जगन्नाथ पाला यांच्याकडून. अच्छा म्हणजे इकडे नदीचा उगम पावत असेल. तर आपण आलो आहे श्रीदेवी सातेरी मंदिर. इथे चारही बाजूने पाणी असतं पण आता पाणी नाही आहे तिथे. हे बघा हे मंदिर आहे आणि हे चारही बाजूने असं पाणी असतं. बघा किती मस्त गाव आहे आणि किती मस्त मंदिर आहे. कोकणामध्ये एवढे मोठे मोठे मंदिर आहेत ना. पण आता सुवर्ण मंदिर पण आहे तिकडे जिकडे मी आता जायचा प्रयत्न करेन घरी जाताना. त्याला राहिलं होतं माझं लास्ट टाईम. वा हे झाड तर बघा किती मस्त आहे ना. चला आता आपल्याला जायचं आहे वेंगुर्ला. तर उशीर व्हायला नको. ऑलरेडी 5:30 वाजलेले आहेत.
तर आता इथून लवकरात लवकर निघू आणि तिकडे पोहोचू. आपण पोहोचलेलो आहे भोगवे बीचला आणि हे एक पॅराडाईस बीच रिसॉर्ट आहे. इथे मला एक रूम भेटली आहे. आपण बघिराला इथे पार्क केला आहे. आता सगळं सामान उतरवतो आणि मग जाऊया रूम बघायला. तर अशा प्रकारे मी चेकिंग केलं आहे. रूम दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा रूम आहे. हा बाहेरचा एरिया. बाहेरचा एरिया आता अंधार झाला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं खास नाही दिसणार. ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.